श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। आजचा व्हिडिओ हा खूप स्पेशल आहे, कारण आज गुरुचरित्र या पोथीची माझी समाप्ती आहे। त्यानिमित्ताने इथे मी पंचामृताने श्री स्वामी समर्थ आणि ह्या दत्तात्रय ह्या मूर्तीचे मी अभिषेक करत आहे। मस्त अशी पूजा वगैरे मांडून घेतलेली आहे। ही गुरुचरित्र पोथी आहे, जी की मी गेले 7 दिवस मी ह्याची पारायण करत होते आणि इथं अशी छान माझी पूजा वगैरे झालेली आहे, व्यवस्थित छान पद्धतीने। आणि इकडे मी आता लागलेली आहे स्वयंपाकाला, कारण स्वयंपाक आणि नैवेद्य हे वगैरे बनवायचे होते। तर इथे मी आलू आणि वांगे हे मिक्स भाजी बनवत आहे, आलू आणि वांग्याची। इकडे आलू आणि वांगे कापून घेतले, आता आलू कापून घेत आहे। छान असे बारीक बारीक कट करून घेत आहे। तुम्ही कधी गुरुचरित्र ह्या पोथीचे पारायण केले की नाही मला नक्की कळवा। हे असे झाले आहेत माझे मस्त बारीक बारीक कट करून, आणि त्याच्यासाठी लागणारी साहित्य मी करत आहे तयारी। आलू, हे कांदा आणि एक टमॅटो खिसून घेतलेला आहे, आणि इथं लसूण कुटून घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर आणि कढीपत्ता, आणि भाजीला लागणारी सगळे इकडे भाजीला मारत आहे फोडणी, मी तडका देत आहे। तेल टाकले पातेल्यात, तेल टाकून त्याच्यात जिरे मोहरी वगैरे सगळे टाकून कढीपत्ता आणि लसूण टाकलेला आहे। आणि इकडे ही माझी वाटण आहेत, हे कारळाचं आणि शेंगदाण्याचं आणि खोबरचं, हे मी अशा अगोदरच करून ठेवते, कारण आपल्याला जेणेकरून भाजी जेव्हा आपण करतो ना पटकन लवकर टाकून दिलं मग लगेच भाजी रेडी होते। आणि इकडे जे आपले बेसिक मसाले असतात, मीठ मिरचू हळद वगैरे जे धनिया पावडर ते टाकून घेत आहे, आणि हे किसलेलं जे टमाटो आणि कांदा हे पण टाकलेलं आहे। आणि अशी मस्त ही झाली आहे फोडणी तयार। ह्यामध्ये टाकत आहे आलू आणि वांगे जे कापून ठेवले होते, आणि हे वाटण माझी म्हणले होते ना मी अगोदरच रेडी करून ठेवते। आणि हे पण एक चमचा वगैरे टाकत आहे भाजीमध्ये, कारण भाजीला असं चांगली चव लागते। पाणी गरम झालेलं आहे, इकडे पाणी ठेवले होते गरम करायला, पाणी टाकत आहे भाजीला। आणि इकडे आता बनवत आहे मी श्री स्वामी समर्थ यांच्यासाठी नैवेद्य, शिरा, पुरी, आलूची भाजी वगैरे असं सगळं रेडी करत आहे मी। आणि इथे मी रवा भाजून घेतलेला आहे, रव्यासाठी जे लागते ते त्याची तयारी करत आहे। एक चम्मच तूप टाकलेले आहे, आणि त्यामध्ये जे बदाम होते ते कुठून टाकले बारीक, आणि वरून एकीने इलायची पावडर टाकत आहे, साखर टाकली, आणि मग वरून रवा टाकत आहे। हे झाला आहे रेडी शिरा। आता बनवूया आपण राईस बनवण्यासाठी कुकर ठेवलेला आहे, कुकरमध्ये थोडंसं तेल टाकते। माझं तूप संपलेलं होतं म्हणून मी इथं तेल टाकत आहे, आणि याच्यामध्ये तेजपत्ता पण थोडासा राहिलेला आहे, तेजपत्ता, दालचिनी आणि शहाजिरा जे असते ना ते जिरा हे टाकून परतून घेत आहे। आणि तांदूळ वगैरे अगोदरच मी धुतले होते आणि ह्यात टाकून देत आहे। हे झालं आहे जिरा राईस, ह्याला लावून टाकत आहे याचं झाकण। आणि भाजी पण माझी रेडी झालेली आहे, थोडीशी कोथिंबीर टाकून वर गॅस बंद केलेला आहे, आणि इकडे मळत आहे, इकडे करत आहे पिठाची तयारी। पीठ असं मस्त घट्ट तळून घेतलेलं आहे। आणि आता चला बनवूया पुऱ्या बनवायची सोपी पद्धत आहे माझ्याकडे। मी अशी लांब अशी हे करत आहे, लांब छडीसारखी केल्यासारखी, आणि ह्याला कट करून घेते बारीक बारीक छोटे जेवढे आपल्याला जेवढी साईजची पुरी पाहिजे त्या साईजची कट करून घेत आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला सोपं लवकर होते आपल्या ह्याच्याकडून पुऱ्या। हे असे करून घेतले की ना लवकर तयारी होते, म्हणून मी अगोदरच असं करते। छोटे असे गोल गोल मस्त रेडी होतात लवकरच। हे सगळे झालेलं आहे, आता लाटते पुऱ्या। हे लाटून झालं मग तळून घेते व्यवस्थित, कारण हे सगळं करून मला नैवेद्य दाखवायचं आहे, आणि आरती राहिलेली आहे माझी, आरती करायची आहे। आरती करून मग नैवेद्य दाखवून झालं की सगळं मग झालं, मग मस्त माझ्या पोथीची मग आजची समाप्ती होती आहे। इकडे पुऱ्या तळत आहे। मस्त किती छान पुरी फुगलेली आहे। हे आहे माझा आजचा व्हिडिओ, आणखी इकडे तळून घेत आहे।
सगळ्या पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत व्यवस्थित आणि माझा इकडे सगळा स्वयंपाक झालेला आहे. इकडे हे जिरा राईस झालेला आहे, शिरा आणि ही भाजी आलू आणि वांग्याची मिक्स भाजी केलेली आहे. पुरीसोबत आलूचीच भाजी छान लागते आणि पुरी. आणि देवाचं ताट मांडून घेते आहे. देवाचं ताट मांडून घेऊन देवाला नैवेद्य आरती वगैरे दाखवली आहे. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा.